नाव योगेश पाटील आहे. तुम्ही सांगितलं 4 बैल गाडीत नाही टाकायचे, आम्ही तुमच्या आज्ञेचे पालन केलं. आम्ही 3च बैल भरू आलो. 3000 रुपयाची गाडी करून येतो, हे बैल कापायचे का? हे शेतकऱ्यांनी काय करायचं? तुम्ही मरेल बैल असेल, डंगर बैल असेल, याला तुम्ही धरू शकता, गाईला धरू शकता. तुम्ही या बैलाला हा बैल कापायचा आहे का? तरी तुम्ही गाड्या धरून राहिले, ते करून राहिले. लोक 5-5 हजार खर्च करून येते. आम्ही धंदा करायचा की नाही करायचा? 3 दिवस झाले माझ्या गाडीचा हप्ता तर केले. कोण भरणार आहे? गोरक्षदल भरणार आहे. तुमची मागणी काय आता? आमची एकच मागणी आहे, तुम्ही हे बाजार चालू करावं, गाडी धरून गोरगरीबाला त्रास देऊ नये, फक्त एवढं आहे. आणि माझ्याकडे 30 एकर ठोकीची जमीन आहे, मला गुंठाभर जमीन नाही घरची. 10 रोजंदार नाही, त्यांचे पैसे काय वर द्यायचे मी? तुम्ही आणून द्या मला 2000 5000, मी पैसे भरतो. व्यापार नाही करायचा, काय करायचं आम्ही? हा, 40,000 रुपयाचा बैल आम्ही 20 ला 22 ला विकायला तयार आहे. हे बैल कापायचा आहे का? आणि याला कापणार कोणी घेणार आहे? आणि कोण घेईन? एवढे चांगले बैल कापायला देऊ, आपण येडे आहे का कापायला द्यायला? पण तुम्ही गाडी धरू नका ना. गोरगरीब धंदा करून आला, त्याच्या घरचं काय आहे? मग नाही तर तुम्हाला जर बैल लागत असेल तर आम्हाला पैसे द्या. माझ्याकडे 30 एकर जमीन आहे, मला 100-150 गोणी खत लागत आहे, घेऊन द्या. काय करणार आहे? 20-25 हजार रुपयाला बैलाला कोणी काही नाही. 35,000 रुपयाचा खरेदीचा बैल झाले 15 दिवस आपण बैल सांभाळून राहिलो. नाही तर चला माझ्या वावरात आता पाहायला मला 40,000 रुपये रोजंदारी द्यायची, घ्या म्हणा या बैलाला कोणी. जेवढं आले 18ला बैल घ्या. बघा, ही शेतकरी वर्गाची नाही का इतकी दुर्दशा ह्या गोरक्षकवाल्यांनी केलेली आहे. आणि ह्या सरकारनं याच्यावर तात्काळ अंमलबजावणी करून गोरगरीब शेतकरी व्यापारी वर्गाच्या मागण्या पूर्ण मंजूर करावा अशी शेतकऱ्याला मी माझ्या अँटी करप्शन कमिटीतर्फे विनंती करतो. आणि बाजारात नाही का पुन्हा वैभवशाली भरण्यासाठी नाही का शेतकरी वर्गाला अभिवादन करतो की तुम्ही सगळ्यांनी नाही का एकजुटीने राहून या आंदोलनाला साथ द्या, म्हणजे जेणेकरून आपण नाही का सक्सेसफुल होऊ. हे गोरक्षवाले धंदा करते, याच्यासाठी काय धरते तिकडे विकतात आणि पाठीमाग पुढून घेतात आणि मागून विकतात. त्यांच्याकडे आतापर्यंत जे जमा झालेले जनावर आहे त्याच्यापैकी एकही जनावर त्यांच्याकडे नाही. कारण ज्या वेळेस शेतकरी वर्गाचे व्यापारी वर्गाचे त्यांनी आतापर्यंत पावत्या घेतलेले आहे, दाखले जमा करून घेतलेले, पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर तक्रारी गुन्हे दाखल केलेले, तर ते जनावर जर बघायला गेलं तर आताच्या घडीला तिकडे गोशाळेत कोणत्या ठेवलेले आहे त्यांनी दाखवून द्यावा. त्या गोशाळेमध्ये ते जनावर राहिलेले नाही, म्हणून त्या गोशाळेवाल्यावर तात्काळ कारवाई करून गोरगरीब वर्गाला नाही की न्याय मिळून बाजार चांगले दणदणीत भरून देण्यात यावा एवढीच विनंती करतो. थँक्यू. ये क्या बोल